नमस्कार सर्वांना, कसे आहात मग? आज आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी कामावर जाऊन येऊन थकवा काढण्यासाठी सर्वात प्रथम गरज होती एक कडक चहाची. तर इथे मी चहा एन्जॉय करते आणि लगेच लागते पूजेला. आज धन्वंतराय देवतांची पूजा, लक्ष्मी मातेची पूजा, गणेशाची पूजा आणि सर्व देवी देवतांची पूजा अशी ही पूजा मी मांडते. पूजेची सुरुवात मी दीप पूजनापासून केली. त्यानंतर सर्व देवी देवतांचा अभिषेक केला व त्यांची स्थापना केली. ही पूजा करताना एक नवीन उत्साह येतो, कारण की दिवाळीची सुरुवात इथून आपली झालेली आहे. जल अभिषेक, पंचामृत अभिषेक आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षरांचा अभिषेक करून सुपारी व मूर्त्या नीट पुसून मी त्यांची स्थापना केली. अशा प्रकारे खाऊची पानं ठेवून त्यांच्यावर सर्व देवांची स्थापना केली. त्यामुळे पूजा देखील फार सुंदर दिसतीये. इथे श्रीयंत्राची देखील स्थापना केली, कलशाची स्थापना केली आणि इथे लक्ष्मी मातेंचा फोटोचीही पूजा करून घेतली. आज धनधान्यांनी भरलेले मडके इथे ठेवण्यात पूजा करण्यात येतात. तर इथे एका सुगडमध्ये मी धने ठेवलेले आहेत, बाकी सुगडमध्ये मी भरून ठेवलेले आहेत चणे, गहू, तांदूळ वगैरे. आता फुलं वाहून सगळ्यांची छान मनोभावे पूजा करून घेऊया. दिवाळीच्या दिवसात असं सगळेजण एकत्र येतात, फार गोंधळ असतो, बाहेर फटाके फोडत असतात, त्यामुळे एकदम प्रसन्न वातावरण असतं. खरंच आपल्या सणांमुळे आपल्यामध्ये एकता निर्माण होते आणि फार सुंदर असं आपल्या रेग्युलर लाईफमधून एक सुंदर फिलिंग आपल्याला घ्यायला भेटते. ह्या सर्व सणांमुळे, ह्या सर्व पूजेमुळे आपणाला आपले बाकीचे दिवस उमंग आणि उत्साहाने साजरा करायला प्रोत्साहन भेटते. इथे माझी धनत्रयोदशीची पूजा झालेली आहे. तुम्हाला पूजा आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर मी कशी पूजा करते हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय नक्की देईन. इथे आत्ता झालेली आहे रात्र आणि रात्रीच्या अंधारामध्ये हा कंदिलाची, लाइटिंगची, दिव्यांची जो प्रकाश असतो तो बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. तर नेहमीप्रमाणे ह्या दिवाळीत देखील मी सगळ्या लाईटा बंद करून कंदिलाच्या उजेडामध्ये मस्त माहोल बनवून बसलेली आहे. माझ्या युट्यूब चॅनलवर मी ही चकलीची रेसिपी व ओट्सच्या लाडूची रेसिपी अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला हे ट्राय करायचे असतील तर नक्की लिंक खाली दिलेली चेक करा. आज आहे दिवस दुसरा, म्हणजेच 30 ऑक्टोबर. मला कायमच हे छोटे कंदील फार अट्रॅक्टिव्ह वाटतात, पण यावेळेस असे रंगेबिरंगी छोटे कंदील बघितल्यावर मी स्वतःला आवरू शकली नाही आणि लगेच 12 कंदील म्हणजेच 1 डझन कंदील आणले आणि घरात सजावटीला सुरुवात केली. हे असे कंदील आपण सर्वांनी आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये नक्की बनवलेले आहेत. पण हे जे कंदील, ह्यांच्यावरती जो यूज केलेला पेपर आहे, रंगीबिरंगी पेपर, तो इतका सुंदर आहे, इतके छान वाटतायत ना हे कंदील. आणि ह्यांच्यावरती लाईट पडल्यावर तर हे मस्तपैकी चमकतायत देखील. तर चला ह्यांना मी सजवून घेते. दिवाळी म्हटली की दिवाळीच्या तयारीत जसं साफसफाई, रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी येतात, तसंच येतं आपला फराळ. तर सुट्ट्या लागल्या आणि आम्ही सर्वजण लागलो मिळून फराळ बनवायला. आज शंकरपाळ्या, चिवडा व लाडू बनवण्याचा प्लॅन होता. तर इथे शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलं आणि लगेच त्याला लाटून मस्त चिरण्याने चिरून घेतले आणि मग केलं त्यांना फ्राय. शंकरपाळ्या झाल्या, चकल्या झाल्या, फ्राय व्हायला फार प्रचंड टाइम घेतात. त्यामुळे ह्यांच्यासोबत आम्ही छोट्या छोट्या गोष्टी जसे की चिवडा, लाडू हे सगळे ठेवले होते. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, चकल्यांचा व हेल्दी लाडूंचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. जर तुम्हाला तो बघून देखील आपला फराळ बनवायचा असेल पुढच्या दिवाळीला तर तुम्ही नक्की त्याला बघू शकता. जर तुम्हाला शंकरपाळ्या, करंजा इतर व्हिडिओचे पाहिजे असतील रेसिपीचे व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही कसे बनवतो त्याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. ह्या शंकरपाळ्या जाड जाड असतील आणि खुशखुशीत असतील तर फार सुंदर लागतात, फार टेस्टी लागतात. तर अशाच प्रकारे आम्ही सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर बारी होती आपल्या चिवड्याची. चिवड्याची फोडणी एकदम मस्त तिखट व झणझणीत झाली होती. त्यानंतर लाडू बनवून घेतले रव्याचे आणि आम्ही चाललो झोपायला. तुम्हाला कोणते लाडू सर्वात जास्त आवडतात मला नक्की सांगा. रव्याचा, शेवेचा की बेसनचा? कोणता लाडू तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे मला नक्की सांगा.
हा चिवडा जसा जसा मिक्स होत चाललाय आणि जसं जसं त्याला तो लाल लाल भडक रंग येत चाललाय तसा तो चिवडा फार जास्त चविष्ट व फार जास्त सुंदर दिसायला लागलाय. आजचे 3 पदार्थ बनवून झाले. चला आता मी झोपते, तुम्हाला उद्या भेटते. आज आहे दिवस 3रा म्हणजेच 31 ऑक्टोबर. आता बाकी होते फराळाचे 2 आयटम म्हणजेच करंजी व चकली. आणि ह्या दोन्ही गोष्टींना प्रचंड वेळ लागतो. करंज्या लाटणं, त्यांना भरणं, मग त्यांना चिरण्याने आकार देणं, ह्या सगळ्यांमध्ये फार वेळ जातो. पण तळण्यात या फार पटपट होतात. तसेच चकलीत त्या गाळायला वेळ लागत नाही, पण तळून काढायला त्यांना प्रचंड वेळ लागतो. तर अशा दोन्ही गोष्टी आम्ही करून घेतल्या आणि आता चला जाऊया आपल्या लक्ष्मी पूजनच्या दिवशीच म्हणजेच 1 नोव्हेंबर. हॅपी दिवाळी. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा. लक्ष्मी मातेची, विष्णू भगवानची, गणेशाची, सर्व देवी देवतांची अशा प्रकारे इथे पूजा करून घेतलेली आहे. फळांचा नैवेद्य, स्वीटचा नैवेद्य, पेढ्यांचा नैवेद्य सर्व इथे देवांना दाखवले गेले आहेत. दिवाळीची पूजा म्हणजेच लक्ष्मी कुबेरची पूजा बघण्यात इतकी सुंदर वाटते. ह्यामध्ये खूप सारे कलर्स दडलेले असतात आणि ती पूजा इतकी सुंदर दिसत असते. तुम्ही देखील बघू शकता. दिसते ना छान. चला पूजा करून घेतला, नैवेद्य दाखवला, फराळाचा नैवेद्य दाखवला, गोडाचा नैवेद्य दाखवला, दही भाताचा नैवेद्य दाखवला. आता वेळ येते आपल्या आरतीची. मी आरती करून तुम्हाला लगेच भेटते. एकदा का पूजेला लागलो की वेळेचा अंदाज येत नाही, स्वतःला तयार व्हायचंय ह्याचा अंदाज येत नाही. तर पटकन जो ड्रेस दिसला तो मी घातला आणि इथे आली परत आरतीला. आता आरती पूजा सगळं झालेलं आहे, तर आपण थोडंसं तयार होऊन घेऊया आणि दिवाळीचा आनंद घेऊया. म्हणून मी पटकन झाली तयार आणि इथे चालू झाला आमचा फोटोशूट लक्ष्मी कुबेर पूजनासोबत. तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रंगीबिरंगी पूजा, मंदिराला असे रंगीबिरंगी फुलांचा हार, तोरण, माळा अशाने घर आणि मंदिर आणि आपली पूजा फार जास्त सुंदर दिसते. आता मी आपल्या लक्ष्मी मातेची मनोभावे ओटी भरून घेते. ही अशी छोटी छोटी पावले आपल्या दारापासून आपल्या पूजेपर्यंत येताना बघायला फार जास्त छान वाटतं. आजच्या दिवशी झाडू, केर, सुनी ह्या सगळ्यांची देखील पूजा केली जाते. तर त्यांची देखील पूजा आम्ही इथे करून घेतलेली आहे. पूजेसमोर एखादा मातीचा दिवा लावल्यावर अजून जास्त छान वाटतं. तर तुम्ही देखील पुढच्या लक्ष्मी पूजनाला एक मातीचा दिवा देखील पूजेमध्ये नक्कीच लावा.
पूजा संपन्न झाली आणि आता वेळ झाली आपल्या दिवाळी सेलिब्रेशनची म्हणजेच फटाक्यांची. चला तर मग या माझ्यासोबत पाऊस, चक्र, तडतडी आणि बरंच काही उडवायला. फार जास्त मजा येते पाऊस बघायला. मला जे फटाके फार आवडतात फक्त मी त्यांचाच आनंद घेते. पाऊस झाली, तडतडी झाली, एवढे सुंदर दिसतात ते, तुम्ही देखील बघू शकता. आणि हे सगळे फटाके फोडल्यानंतर दिवाळीचा एक वेगळाच वाईब आपल्याला बघायला भेटतो. माझ्याकडून तुम्हा सर्वांना परत एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गुड मॉर्निंग. एका दिवसाच्या गॅप नंतर म्हणजेच आज 3 नोव्हेंबर दिवशी काय केलं चला बघूया. आज आहे भाऊबीज. भाऊबीज निमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे दारात. दिवा पकडलेली ही बाई फार जास्त सुंदर दिसत होती आणि ही रांगोळी एवढी रिअलिस्टिक वाटत होती की आमच्या बच्चे कंपनीला हिला समोरून बघण्यासाठी फार आतुर झाली होती. तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा. मला हिची साडी फार आवडली. तुम्हाला पण आवडली का? तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. ह्या कंदिलासोबत ह्या लाइटिंग सोबत फोटो काढणं तर एकदम मंडेटरी आहे. तर फोटो काढले, भाऊबीज साजरा केली आणि त्यानंतर आम्ही आलो फटाके फोडायला परत एकदा. पाऊस केला, तडतडी केली आणि त्यानंतर आज फोडले काही रशी बॉम्ब आणि त्यांच्या आवाजाने फार मजा आली. खरंच लहानपणी जी दहशत होती ह्या रशी बॉम्बची ती एकदम अॅक्युरेट होती. घरात आलो आणि सर्वांसोबत आणि ह्या रांगोळीत बसलेल्या ह्या स्त्रीसोबत देखील फुलझडींचा आनंद घेतला. तुम्हा सर्वांना माझ्याकडून परत खूप शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आर्टिस्टिक लाईफ युट्यूब चॅनलला आणि माझ्या या छोट्या फॅमिलीला मोठी फॅमिली बनवण्यासाठी मला नक्की मदत करा. मी तुम्हाला भेटते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.